नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन वर्ग 11 प्रकरण क्रमांक 1 यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये उद्योग आणि वाणिज्य हे बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यावसायिक सेवा, म्हणजेच व्यावसायिक सेवेच्या अनुषंगिक सेवा कोणत्या कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. अनुषंगिक साधनं. उत्पादनाच्या ठिकाणापासून तर विक्रीच्या ठिकाणापर्यंत वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी केलेल्या कृतीस व्यावसायिक सेवा असं म्हणतात. म्हणजेच ज्या ठिकाणी माल तयार होतो ते ठिकाण म्हणजे उत्पादनाचं ठिकाण, आणि ज्या ठिकाणी विक्री होतं ते ठिकाण म्हणजेच बाजारपेठ ज्याला आपण म्हणतो. तर उत्पादनाच्या ठिकाणापासून तर विक्रीच्या ठिकाणांपर्यंत वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी जी कृती केली जाते त्याला म्हटलं जातं व्यावसायिक सेवा. या सेवा व्यापारास मदत करण्याची भूमिका बजावत असतात. व्यावसायिक सेवा जणू वस्तू व सेवांचं उत्पादन आणि वितरण यातील अडथळे कमी करतात. ज्याप्रमाणे वाहतूक सेवा आहे. वाहतूक सेवा म्हणजे काय, तर एका ठिकाणी माल तयार होतो, तो माल बाजारपेठेमध्ये विक्रीला नेण्याकरता आपल्याला वाहतूक आवश्यक असते, बरोबर आहे. तर अशा स्वरूपाच्या काही सेवा आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजेच व्यवसायाची अनुषंगिक साधनं जी आहेत ती साधनं नेमकी आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. यालाच म्हटलं जातं व्यावसायिक सेवा. यामध्ये पहिलं साधन आहे ते म्हणजे वाहतूक व्यवस्था. उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूंची विक्री करणं हे शक्य नसतं, म्हणून ज्या ठिकाणी वस्तूंची मागणी असते अशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादनाची विक्री करावी लागते. कारण उत्पादन हे एका ठिकाणी होतं, त्याच ठिकाणी आपण त्याची विक्री करू शकणार नाही. तर त्याची विक्री करण्याकरता आपल्याला बाजारपेठ आवश्यक आहे. मग बाजारपेठेपर्यंत तो माल आपल्याला उत्पादन ठिकाणापासून न्यावा लागेल. मग हे आपण नेणार कशाने, तर या वाहतुकीच्या सहाय्याने. म्हणजेच वाहतूक व्यवस्थेचा वापर करून आपण तो माल मार्केटमध्ये विक्री करता नेऊ शकतो. वस्तू व व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा वापर या ठिकाणी केला जातो. आणि म्हणूनच व्यावसायिक सेवांमध्ये किंवा व्यवसायाच्या अनुषंगिक साधनांमध्ये वाहतूक व्यवस्था ही फार महत्त्वाची अशी व्यवस्था आहे. यानंतरची दुसरं साधन आहे ते म्हणजे गोदाम. त्याला साठवणूक असं म्हणतात, त्यालाच आपण गोडाऊन असं म्हणतो. माल तयार ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपण पूर्ण माल साठवून ठेवू शकत नाही, कारण माल तयार झाल्याबरोबर आपण त्याची विक्री करत नाही, तर तो माल आपल्याला साठवून ठेवावा लागतो. मग साठवून ठेवण्यासाठी साठवणूक व्यवस्था आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. हीच साठवणूक व्यवस्था म्हणजेच गोदाम आहे. म्हणजे गोडाऊनमध्ये आपल्याला तो माल साठवून ठेवावा लागतो. उत्पादक व उपभोक्ता यांच्यामध्ये अंतर असतं, कारण उत्पादक माल तयार करतो आणि उपभोक्ता त्या मालाचा वापर करतो किंवा माल त्याचा उपभोग घेतो. मग या म्हणजेच ग्राहक वर्ग त्याचा उपयोग घेत असतो. मग उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये अंतर फार मोठं आहे. काही वस्तूंचं उत्पादन वर्षभर केलं जातं, परंतु वापर मात्र विशिष्ट कालावधीमध्येच केला जातो. काही वस्तू अशा असतात की ज्याचं उत्पादन हे वर्षभर होत असतं, परंतु वापर मात्र काही काळांकरताच त्याचा होत असतो. ते काही उत्पादनं विशिष्ट काळामध्ये उत्पादित केली जातात, पण वापर मात्र त्याचा वर्षभर होत असतो. ज्याप्रमाणे अन्नधान्य आहे, काही काळामध्ये पीक येतं परंतु वापर त्याचा वर्षभर होतो. मग याचा साठा आपल्याला करून ठेवावा लागेल. मग तो साठा करून ठेवायचा कुठे, तर त्यासाठी गोडाऊन आवश्यक आहे. गोदामामध्ये आपण आपला माल सुरक्षितरित्या ठेवू शकतो. म्हणजे माल तयार होण्यापासून तर तो माल उपभोक्त्यापर्यंत पाठवण्यापर्यंतचा जो काळ आहे, तर या काळासाठी आपला माल आपल्याला सुरक्षित ठेवावा लागतो. आणि म्हणून यासाठी गोडाऊन जे आहे किंवा गोदाम ही जी सेवा आहे, ही सेवा सुद्धा व्यावसायिक सेवांमध्ये येत असते. म्हणजेच उत्पादित वस्तूंना काही विविध कारणाने होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी आणि उत्पादनाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी, तसेच मागणी व पुरवठा यामध्ये नियमितता घडवून आणण्यासाठी गोदामाची गरज भासत असते. म्हणजे जेव्हा लोकांकडनं मागणी येईल तेव्हाच आपण त्या गोडाऊनमधला माल काढून तो माल लोकांपर्यंत पोहोचवून देण्याचं काम करू शकू. आणि म्हणून यासाठी गोडाऊन ही सेवा किंवा हे अनुषंगिक साधनही व्यवसायामध्ये फार महत्त्वाचं आहे. यानंतरचं तिसरं साधन आहे किंवा तिसरी सेवा आहे ती म्हणजे विमा सेवा.
विमा म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो. इन्शुरन्स आपण का बरं काढत असतो? कारण होणारे जे धोके आहे तर या धोक्यांपासून आपलं संरक्षण व्हावं किंवा आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण इन्शुरन्स काढत असतो. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. सामान्यपणे उत्पादनास आग लागणं किंवा चोरी होणं किंवा अपघात होणं किंवा काही इतर गोष्टींमुळे धोके निर्माण होऊ शकतात. काही कीटकनाशकांमुळे आपला माल खराब होऊ शकतो, गोडाऊनमध्ये जर माल ठेवला असेल तर, किंवा नैसर्गिक काही कारणं असेल, या कारणामुळे सुद्धा आपला माल खराब होऊ शकतो. मग यासाठी ज्या कारणांमुळे आपला माल चोरीला जाईल, आग लागेल, काही अपघात होईल, यामुळे आपला माल जर खराब होत असेल, मग असं होऊ नये, आपलं नुकसान टाळावं यासाठी आपण विमा कंपनीकडे विमा उतरवत असतो. मग व्यावसायिकांना या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा फार आवश्यक आहे. विमा कंपन्या या सर्व धोक्यांपासून व्यवसायाचं संरक्षण करत असतात. व्यावसायिक यासाठी वस्तूंचा विमा घेऊन विमा कंपनीने ठरवलेले विमा हप्ते नियमितपणे भरतो सुद्धा. कारण व्यावसायिकाला आपला जो माल आहे हा माल सुरक्षित ठेवायचा आहे, नुकसान भरपाई आपल्याला मिळावी या कारणाने व्यावसायिक विमा कंपनीकडे विमा हप्तासुद्धा भरायला तयार असतो. म्हणजेच त्या व्यावसायिकाला पूर्णपणे धोके टाळता येत नाही, परंतु विमा घेऊन त्याची तीव्रता तर कमी करता येते. जेवढं नुकसान होणारे धोके तर होणार, पण त्यामुळे पूर्ण धोके टाळता तर येणार नाही, पण काही नुकसान भरपाई तर आपल्याला मिळेल. म्हणून व्यावसायिक काय करतो? आपल्या मालाचा विमा उतरवत असतो. विमा कंपनी त्या मालाचा विमा उतरवून घेत असते आणि जर काही कारणामुळे या ठिकाणी त्याच्या मालाला नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाईची किंमत या ठिकाणी विमा कंपनी विमेदाराला देत असते. आणि म्हणून व्यवसायामध्ये विमा ही सेवासुद्धा फार आवश्यक अशी सेवा आहे. यानंतरची सेवा आहे ती म्हणजे बँक किंवा अनुषंगिक साधनं, ते म्हणजे बँक. व्यवसायाची स्थापना करून तो यशस्वीपणे चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. कारण कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं, स्थापन करायचं म्हटलं तर पैसा असणं फार आवश्यक आहे, भांडवल असणं आवश्यक आहे. मग हे भांडवल आणायचं कुठून? हा पैसा आणायचा कुठून? तर बँकेकडनं. बँक आपल्याला लोन प्रोव्हाइड करत असते. बँक पैसा व आवश्यक निधीचा पुरवठा आपल्याला करत असते. बँक व्यवसायांना कर्ज देत असते, अधिविकर्षाची सवलतसुद्धा देत असते, रोख उचलही देत असते, ज्याला आपण CC म्हणतो. इत्यादी सेवा ती आपल्या गुंतवणूकदाराला किंवा ज्याचं बँकेमध्ये खातं आहे त्याला ती सेवा ती देत असते. याशिवाय ती धनादेश म्हणजेच चेक देत असते, डिमांड ड्राफ्ट देत असते, त्याला DD आपण म्हणतो, ATMची सुविधा देत असते, डेबिट कार्डची सुविधा देते आपल्याला, क्रेडिट कार्डची सुविधा देते. इत्यादी स्वरूपाच्या सेवा आपल्याला बँक या पुरवत असतात. यामुळे काय होतं? व्यवसायाचं जे दैनंदिन कामकाज आहे हे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी आपल्याला मदत होत असते. कारण व्यवसायाला पाहिजे असतो पैसा, पैशाशिवाय आपण व्यवसाय करू शकत नाही आणि हा पैसा उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला बँका करत असतात. व्यवसायामध्ये जर कधी अडचण भासली तर बँक आपल्याला पैसा उपलब्ध करून देत असतं. म्हणजेच एखादा व्यवसाय स्थापन करायचा म्हटलं किंवा त्या व्यवसायाची वाढ करायची म्हटलं तर यासाठी बँक या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बँकिंग सेवा ही सेवासुद्धा व्यवसायामध्ये फार महत्त्वाची अशी सेवा आहे. यानंतरचा 5वा मुद्दा आहे तो म्हणजे जाहिरात. जाहिरात ही सुद्धा एक व्यावसायिक सेवा आहे किंवा ते सुद्धा एक अनुषंगिक साधन आहे. जाहिरातीमध्ये काय होतं की वस्तूंची जाहिरात केल्या कारणामुळे वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. जाहिरात हे उत्पादित वस्तू व सेवांचे एक विक्रीचं प्रभावी साधन आहे. कारण चांगली जाहिरात, आकर्षक जाहिरात असेल तर त्या माल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तो माल विक्रीला जात असतो. उत्पादक आपल्या उत्पादनाविषयी सर्व माहिती ग्राहकाला जाहिरातीमार्फत देऊन ग्राहकाच्या मनामध्ये वस्तू खरेदी करण्याविषयी इच्छा जागृत करत असतो. उत्पादक काय करतो? त्याच्या मालाची जी काही माहिती आहे, स्पष्ट जी माहिती आहे, ती माहिती त्या जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. म्हणजे ग्राहक त्या मालाची माहिती वाचून आकर्षित होतात, कारण जाहिरात ही आकर्षक असते आणि आकर्षित होऊन तो माल खरेदी करण्याचा प्रयत्न ग्राहक वर्ग हा करत असतो. यासाठी विविध मार्ग वापरले जातात. यामध्ये घरातील प्रसारमाध्यमांच्या मदतीने ती केली जाऊ शकते जाहिरात. वृत्तपत्रांच्या माध्यमातून वस्तूंची जाहिरात आपण करू शकतो. आकाशवाणीच्या माध्यमातून करू शकतो. दूरदर्शनचा वापर करून सुद्धा आपण आपल्या मालाची जाहिरात ही करू शकतो. तसेच घराबाहेरील प्रसारमाध्यमांद्वारे सुद्धा जाहिरात करता येते. ज्याप्रमाणे घराबाहेर पाट्या लावून, फलक लावून, कापडी फलक लावून
ज्याला आपण बोर्ड म्हणतो, तर बोर्ड लावून किंवा विद्युत प्रकाशित साधनांनी सुद्धा आपल्या मालाची आपण जाहिरात करू शकतो. आपण एखादा व्यवसाय जर घरच्या घरी करत असेल तर आपण आपल्या घराच्या बाजूला घरावरती एक पाटी लावतो, त्या पाटीवरती लिहितो, म्हणजे त्याला आपण फलक लावणं म्हणतो. यावर आपण कोणत्या वस्तू इथे कोणत्या प्रकारच्या वस्तू विक्रीला जातात हे आपण त्या ठिकाणी लिहित असतो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक व्यावसायिक हा आपल्या वस्तूंची जाहिरात करतो आणि जाहिरात केल्या कारणांमुळे ग्राहकांना त्या वस्तूंविषयी माहिती मिळते आणि ग्राहक ती वस्तू खरेदी करत असतो. मग ग्राहक वस्तू खरेदी करतो म्हणजे व्यवसायाला फायदा होतो. म्हणजे व्यावसायिक सेवा म्हणजेच जाहिरात, या जाहिरातीमुळेच त्या ठिकाणी व्यवसायाला फायदा झाला आणि त्याचबरोबर ग्राहकांना आवश्यक त्या वस्तूसुद्धा मिळाल्या. आणि म्हणूनच व्यवसायाच्या अनुषंगिक साधनांमध्ये जाहिरातीचा सुद्धा समावेश हा होत असतो. म्हणजेच व्यावसायिक सेवांमध्ये जाहिरात ही सुद्धा फार महत्त्वाची अशी सेवा आहे. यानंतरची 6वी सेवा आहे ते म्हणजे व्यापारी अभिकर्ते. ग्राहक हे वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेले असतात. एकाच ठिकाणी ग्राहक वर्ग नसतो, कारण वस्तूंना मागणी ही वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असते. त्यामुळे विक्रेते प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाही. यासाठी व्यापारी अभिकर्त्यांची नेमणूक केली जाते. व्यापारी अभिकर्ते म्हणजे कोण, तर ग्राहक आणि विक्रेते यांच्यामधली दरी कमी करणारा जो व्यक्ती आहे किंवा या दोघांमधला जो दुवा आहे ते म्हणजे व्यापारी अभिकर्ते. हे व्यापारी अभिकर्ते काय करतात, आपली सेवा देतात. म्हणजे उत्पादन करणारी एखादी कंपनी असते, त्या कंपनीकडनं हे व्यापारी अभिकर्ते तो माल खरेदी करतात आणि तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवून देण्याचं काम करत असतात. म्हणजेच व्यापारी अभिकर्ते हे सुद्धा त्या मालाची विक्री करून देण्याकरता एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे किंवा सेवा देताना दिसत आहे. आणि म्हणून व्यापारी अभिकर्त्यांचा समावेशसुद्धा या ठिकाणी व्यावसायिक सेवांमध्ये केला जातो. कारण उत्पादकाकडनं तो माल घेऊन तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे तयार झालेला जो माल आहे, कारण ग्राहक वर्ग हा कुठेही एका ठिकाणी विखुरलेला नाही, तर तो अनेक ठिकाणी पसरलेला आहे. मग त्या सर्वच ठिकाणी तो उत्पादक स्वतः जाऊन तो माल विक्री करणं शक्य नसतं. त्या कारणामुळे व्यापारी अभिकर्ते फार आवश्यक असतात आणि हे व्यापारी अभिकर्ते तयार होणारा माल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो माल विक्री करू शकतात. म्हणजेच व्यापारी अभिकर्ते ही आपली सेवा या ठिकाणी देत असतात. उदाहरण जर सांगायचं झालं तर दलाल आहे, अडते आहे किंवा कमिशन एजंट आहे इत्यादी लोक काय करतात, उत्पादकाकडनं माल घेऊन किंवा उत्पादकांना विक्रीची एक गॅरंटी देऊन त्यांचा माल विकून देत असतात. म्हणून व्यापारी अभिकर्ते ही सेवासुद्धा या व्यावसायिक सेवांमध्ये फार महत्त्वाची अशी सेवा आहे. यानंतर 7वी सेवा आहे ते म्हणजे संदेशवहन. ज्याप्रमाणे या 6 सेवा आवश्यक आहे त्याचप्रमाणे संदेशवहनसुद्धा आवश्यक आहे. कारण आजच्या जगामध्ये जर आपण विचार केला तर आजच्या जगामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. माहितीचं संदेशवहन होणं फार आवश्यक आहे. व्यापारी, उत्पादक आणि ग्राहक यांना संदेशवहनामुळे अनेक सुविधा उपलब्ध होतात. म्हणजेच ईमेल येतात, टपाल येतं. या कारणांमुळे काय झालं, संदेशवहनामुळे काय झालं की माल विक्री होण्यास मदत व्हायला सुरुवात झाली. आपण इंटरनेटचा वापर करून वस्तूंची खरेदी विक्री प्रक्रिया या ठिकाणी करू शकतो. म्हणजे डायरेक्ट ग्राहकांना तो माल विक्रीला जाऊ शकतो. म्हणजे संदेशवहन होणं फार आवश्यक आहे. संदेशवहन जर व्यवसायामध्ये होत असेल तर त्या व्यवसायामधला माल विक्री होण्यास मदत होईल. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे या 6 सेवा या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर संदेशवहन ही सुद्धा सेवा या ठिकाणी वस्तूंची विक्री करण्याकरता फार आवश्यक आहे. म्हणूनच व्यावसायिक सेवांमध्ये संदेशवहन या अनुषंगिक साधनाचा सुद्धा समावेश हा होत असतो. या ठिकाणी हे प्रकरण इथेच संपलं. उर्वरित आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.